SC/ST आरक्षणामध्ये क्रिमिलेअर बाबत आता भूषण गवई यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आरक्षणाचा सतत लाभ घेणाऱ्यांनी पुढे थांबावं, मागासवर्गीयांमध्ये समानता यायला हवी, आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्यांनी आरक्षण नाकारावं असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय। SC/ST आरक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्यांनी आरक्षण घेऊ नये असं ठाम मत निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मांडलंय। आरक्षणाचा पिढ्यानपिढ्या लाभ घेणाऱ्यांनी आता थांबायला पाहिजे असं देखील आवाहन त्यांनी केलं। तर आरक्षण घेऊन पुढारलेले आणि त्याच मागासवर्गातील आरक्षणाच्या प्रवाहात न आलेल्या लोकांची आपापसांमध्ये स्पर्धा होऊच शकत नाही असंही त्यांनी सांगितलं। तर आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्यांनी आरक्षण स्वतःहून नाकारावं असं मतही गवईंनी व्यक्त केलं। कारण एकीकडे तुम्ही सब क्लासिफिकेशनबद्दल बोलतात सर, आणि दुसरीकडे तुम्ही जी भूमिका मांडली रिसेंटली आणि मागेसुद्धा की SC/ST आरक्षणामध्ये सुद्धा क्रिमिलेअरची मर्यादा फिक्स करावी। अनेकांना असं वाटतं की पुन्हा हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून जे आरक्षण दिलं गेलं आहे त्याला कुठेतरी पुन्हा ही छेद देणारी आहे। आणि तुम्ही म्हणतायत की काही लोकांनी आता स्वतःहून व्हॉलंटरीली आरक्षण गिवअप करावं, तर अजून ती समानता आली आहे का वगैरे की याच्याही चर्चा तिथे सुरू होतं। पण सगळ्यात पहिले तुमची भूमिका याच्या मागची कशी तुम्ही इलॅबोरेट कराल? सत्य आहे की आज आपण बघतो की विशिष्ट फॅमिली यांनी पहिल्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले, दुसऱ्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले, तिसऱ्या जनरेशनमध्ये रिझर्वेशन घेतले। इट वुड अमाउंट टू क्रिएटिंग अ क्लास अमॉंग द क्लास। आणि मी हे पहिल्यांदा मी नाही म्हटलेलं आहे, हे कृष्णा अय्यर साहेबांनी त्यांचं जे अगोदरचं जजमेंट होतं NM शोषित कर्मचारी संघ, त्यानंतर वसंतकुमारमध्ये जस्टिस व्यंकटरामय्या होते, त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर जे 2 कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट आहेत, जर्नल सिंगचा आणि नागराजचा, त्यामध्ये हा मुद्दा म्हटलेला आहे की जे लोक पुढे गेलेले आहेत त्यांना रिझर्वेशनची आवश्यकता खरोखर आहे की नाही। आणि जर रिझर्वेशन घेत असेल तर देन आर वी नॉट इटिंग अपॉन द राईट ऑफ द पर्सन हू रिअली नीड्स इट, हू इज ॲट द बॉटम।